डेव्हलपरला प्रोडक्शन एन्व्हायरमेंट सारखंच टेस्टिंग एन्व्हायरमेंट बनवायला लागतं. तो क्लाउड पोर्टल उघडतो आणि तासभर क्लिक करत सर्व्हर, डेटाबेस, नेटवर्क सगळं मॅन्युअली तयार करतो. आणि आता हेच गोष्ट त्याला पुन्हा प्रोडक्शनसाठी देखील करावी लागते पुढच्या महिन्याभरातच. पुन्हा ते तासभर क्लिकिंग. आता या समस्येवर उपाय आहे का? तर हो, नक्कीच आहे. आजच्या क्लाउड स्टोरीजमध्ये आपण तो समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात क्लाउड स्टोरीज ही मालिका. आजच्या क्लाउड स्टोरीजमध्ये आपण पाहणार आहोत इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजे काय. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला सुरू करूया. तर मित्रांनो, इन्फ्रास्ट्रक्चर ॲज कोड म्हणजेच IAC नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर IAC म्हणजे तुमचं संपूर्ण क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व्हर्स, डेटाबेसेस, नेटवर्क, स्टोरेज हे सगळं मॅन्युअली क्लिक करून नाही तर एका कोड फाईलमधून लिहून तयार करण्याची पद्धत. म्हणजे तुम्ही एक फाईल लिहिता ज्यात सांगितलेलं असतं, मला इतक्या कॅपॅसिटीचा सर्व्हर हवा आहे, त्याला हे डेटाबेस कनेक्ट करायचं आहे आणि हे नेटवर्क सेटिंग करायचे आहे. मग तो कोड रन केला जातो आणि तुमचा संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर आपोआप तयार होतो. आता हे समजून घेण्यासाठी एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा तुम्हाला एक घर बांधायचं आहे. एक पद्धत अशी आहे की तुम्ही साईटवर जाल, कुठलाही प्लॅन न बघता मेस्त्रीला तोंडी सांगत राहाल की इथे भिंत बांध, तिथे दार ठेव आणि हळूहळू घर उभं राहील. दुसरी पद्धत अशी असेल की एक आर्किटेक्ट आधी संपूर्ण घराचा ब्लूप्रिंट बनवेल. प्रत्येक भिंत, प्रत्येक दार, प्रत्येक खोली त्या ब्लूप्रिंटमध्ये नमूद असेल आणि मग तोच ब्लूप्रिंट वापरून कितीही वेळा अगदी तसंच घर पुन्हा बांधता येईल. इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड म्हणजे नेमकं हाच ब्लूप्रिंट, पण क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी. थोडक्यात IAC म्हणजे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युअली न बांधता एका कोड ब्लूप्रिंटच्या स्वरूपात लिहिणं, जेणेकरून ते ऑटोमॅटिकली आणि कन्सिस्टंटली तयार करता येईल. आता बघूया IAC नेमकी कुठली समस्या सोडवते. जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर मॅन्युअली तयार केलं जातं तेव्हा 3 मोठ्या समस्या येतात. पहिली, ते खूप वेळ खाणारं काम असतं. दुसरी, माणसांकडून चुका होण्याची शक्यता जास्त असते. आणि तिसरी म्हणजे सगळ्यात मोठी समस्या, कन्सिस्टन्सी नसते. म्हणजे आज तुम्ही जे सर्व्हर मॅन्युअली बनवलं तेच पुढच्या महिन्यात दुसऱ्या कोणी बनवलं तर त्यात छोटे मोठे फरक राहतात आणि हेच फरक पुढे जाऊन मोठ्या प्रॉब्लेम्सला कारणीभूत ठरतात. एक सिनारिओ बघू. समजा एका कंपनीमध्ये डेव्हलपर टेस्टिंगसाठी एक एन्व्हायरमेंट मॅन्युअली बनवलं गेलं आणि नंतर तेच सेटअप प्रोडक्शनमध्ये दुसरा इंजिनियर परत बनवतो. पण दोघांच्याही हातून एक छोटी सेटिंग चुकते आणि परिणाम काय होतो? टेस्टिंगमध्ये व्यवस्थित चालणारा कोड प्रोडक्शनमध्ये जाताच फेल होतो. यालाच म्हणतात इट वर्क्स ऑन माय मशीन प्रॉब्लेम. IAC वापरलं असतं तर दोन्ही ठिकाणी अगदी तोच कोड रन झाला असता आणि सेटअपमध्ये फरकच राहिला नसता. थोडक्यात IAC ही समस्या सोडवते की मॅन्युअल वर्कमुळे होणारा वेळेचा दुरुपयोग आणि माणसाकडून होणाऱ्या चुका आणि वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटमधली विसंगती या सगळ्यांवर एकाच वेळी उपाय देते, ते म्हणजे IAC. आता बघूया IAC प्रत्यक्षात काम कसं करतं. पहिली स्टेप, डेव्हलपर एक कॉन्फिगरेशन फाईल लिहितो, जसं की ARM टेम्पलेट. या फाईलमध्ये डिझायर्ड स्टेट लिहिलेला असतो, म्हणजे तुम्हाला शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर कसा हवा आहे. दुसरी स्टेप असते, ही फाईल एका IAC टूलकडे दिली जाते. हे टूल आधी तपासतं की सध्या क्लाउडमध्ये काय आहे आणि तुम्हाला काय हवं आहे, यात काय फरक आहे. तिसरी स्टेप येते, टूल हा फरक भरून काढण्यासाठी आवश्यक ते बदल क्लाउड प्रोव्हायडरच्या API कडे पाठवतो. मग तो नवीन सर्व्हर बनवणं असो की सेटिंगमध्ये बदल करणे असो किंवा अनयूज रिसोर्स काढून टाकणे असो. आणि शेवटी तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या कोड फाईलमध्ये लिहिल्याप्रमाणे तयार होतं, पूर्ण ऑटोमॅटिकली. आता हे समजून घेण्यासाठी पुन्हा आपल्या घराच्या उदाहरणाकडे जाऊया. आर्किटेक्टने ब्लूप्रिंट तयार केला. आता तो ब्लूप्रिंट घेऊन कॉन्ट्रॅक्टर साईटवर जातो.
कॉन्ट्रॅक्टर आधी बघतो सध्या साईटवर काय आहे, रिकामी जागा आहे का, आधीच काही बांधलं आहे का, मग त्यानुसार तो आवश्यक ते मटेरियल मागवतो. वर्कर्सला काम सांगतो आणि ब्लूप्रिंटमध्ये लिहिल्याप्रमाणे घर उभं करतो. ना कमी ना जास्त. IAC टूल हेच काम करतं तुमचा कोड वाचून, सध्याची स्थिती बघून आणि नेमकं तेवढंच बदल करून तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतं. थोडक्यात IAC काम करतं कोडमधलं डिझायर स्टेट वाचून, सध्याच्या स्थितीशी तुलना करून आणि क्लाउड प्रोव्हायडरच्या APIच्या मदतीने तो फरक ऑटोमॅटिकली भरून काढून. आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, IAC मॅन्युअली रिसोर्सेस बनवण्यापेक्षा चांगलं का आहे? पहिलं कारण आहे स्पीड. जे काम मॅन्युअली तासभर लागतं ते IAC मुळे काही मिनिटात होतं. दुसरं कारण आहे कन्सिस्टन्सी. एकदा कोड लिहिला की तो कितीही वेळा रन केला तरी अगदी तसंच इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं. माणसाकडून होणाऱ्या चुका पूर्णपणे टाळल्या जातात. तिसरं कारण आहे व्हर्जन कंट्रोल. तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर कोड गिट सारख्या टूलमध्ये ठेवता येतो, म्हणजे कोणी काय बदललं, कधी बदललं हे सगळं ट्रॅक करता येतं आणि गरज पडली तर मागच्या व्हर्जनवर परत जाता येतं. आणि चौथं कारण आहे डिझास्टर रिकव्हरी. समजा तुमचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर क्लाउड ॲक्सिडेंटली डिलीट झालं तर मॅन्युअल पद्धतीने ते उभं करायला दिवस लागतील, पण IAC असेल तर तोच कोड परत रन करून काही मिनिटात सगळं पूर्ववत उभं करता येतं. एक उदाहरण बघूया. समजा तुमचं घर अचानक आगीत जळून गेलं. जर तुमच्याकडे मूळ ब्लूप्रिंट नसेल तर नवीन घर नेमकं आधीसारखं बांधणं जवळपास अशक्य आहे. आर्किटेक्टला सगळं परत नव्याने डिझाईन करावं लागेल. पण जर तुमच्याकडे मूळ ब्लूप्रिंट असेल तर कॉन्ट्रॅक्टर तोच ब्लूप्रिंट वापरून अगदी तेच घर पुन्हा उभं करू शकतो. क्लाउडमध्ये सुद्धा असंच आहे. IAC कोड म्हणजे तुमचं सेफ ठेवलेलं ब्लूप्रिंट, जे कुठल्याही डिझास्टरमध्ये संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर झटक्यात उभं करण्यात मदत करतं. थोडक्यात IAC मॅन्युअल पद्धतीपेक्षा चांगलं आहे कारण ते वेळ वाचवतं, चुका टाळतं, चेंज ट्रॅकिंग शक्य करतं आणि डिझास्टर आल्यास संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर झटपट परत उभं करू शकतं. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमध्ये ARM टेम्पलेट्समध्ये कुठलं IAC टूल वापरता. आणि हो, क्लाउड स्टोरीज सिरीजमध्ये तुम्हाला अजून कुठला क्लाउड कॉन्सेप्ट समजून घ्यायचा असेल तर तो नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी भेटेल पुढच्या भागामध्ये.